नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर परिवहन विभागाकडून कारवाईला सुरुवात झालेली होती. मात्र मराठी सक्तीच्या या कारवाई दरम्यान ज्या चालकांना जुजबी मराठी येत नाही त्यांना नोटीस देखील दिली जाणार होती आणि 4 महिन्यानंतर थेट परवाना निलंबनाची कारवाई होणार होती. मात्र स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता हा निर्णय बदललाय. मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून 1 वर्षाची मुदत देण्यात आल्यानं आता 1 वर्ष या अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कोणतीही कारवाई होणार नाहीये. मात्र मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचं बोललं जात आहे. याच संदर्भातला आढावा घेऊया या विशेष रिपोर्टमधून. मराठी सक्तीवरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य. अमराठी चालकांवरील कारवाईवरून मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा. मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली थेट 1 वर्षाची मुदत. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणं बंधनकारक करण्याची मोहीम परिवहन विभागाने हाती घेतली होती. पुढील 4 महिन्यांनंतर मराठी न आल्यास थेट लायसन्स रद्द करण्याबाबतचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला होता. मात्र मंत्री प्रताप सरनाईक यांच्या परिवहन विभागाचा हा निर्णय 1 वर्षांसाठी स्थगित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. मराठी आलीच पाहिजे अशी अमराठी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करू नये किंवा मराठी शिकण्यासाठी अजूनही मोठा कालावधी देण्यात यावा अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. अमराठी चालकांना मराठी शिकायचे, मात्र त्यांना अजूनही कालावधी मिळावा आणि थेट लायसन्स रद्द करण्यासारखे निर्णय पुढील 4 महिन्यात घेण्यात येणार असल्यामुळे अनेक चालकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे असं संघटनांचं म्हणणं होतं. त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे. मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही. या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील. त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं हे गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेत नाराजीचा सूर असल्याचं बोललं जातं. थोड्याच दिवसांपूर्वी मंत्र्यांनी घेतलेले कोणतेही निर्णय महाराष्ट्र शासन कार्य नियमावली 2026 नुसार यामध्ये बदल करू शकतात. त्या अधिकाराखाली मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांनी घेतलेला निर्णय बदललेला आहे. प्रताप सरनाईक शिवसेनेचे नेते आहेत, राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत आणि हा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाला समर्थन दिलं होतं आणि जे अमराठी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना जुजबी मराठी शिकवण्याची जोरदार मोहीम ही शिवसेनेकडून हाती घेण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी अचानक निर्णयामध्ये केलेल्या बदलामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं म्हटलं जातं. राज्याचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार आहे आणि तुम्हाला ह्याही गोष्टीची कल्पना आहे की ही जी आम्ही अभियान चालवत होतो किंवा ज्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो होतो, 1,65,600 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं, त्या पुस्तिकेचं अनावरण माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं. जेव्हा पुस्तिकेचं अनावरण केलं त्याच वेळेस मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की प्रताप यांना आपल्याला वेळ द्यायला हवा, परंतु 1 वर्षानंतर जर तुम्हाला मराठी आलं नाही आणि अजून 3 महिन्याची मुदत द्या, अजून 6 महिन्याची मुदत द्या, अजून 1 वर्षाची मुदत द्या, ही जर तुम्ही मागणी कराल ती अयोग्य आहे. मुंबईसह राज्यामध्ये जे मराठी रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक आहेत त्यांना जुजबी मराठी आलीच पाहिजे यासाठी परिवहन विभागाने 12 ऑगस्टच्या अधिसूचनेनुसार कारवाईला सुरुवात केली होती. प्रताप सरनाईकांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. तसेच मराठी शिकण्यासाठी 105 दिवसांचा कालावधी देखील मराठी चालकांना देण्यात आला होता. 20 ऑगस्ट नंतर मराठी रिक्षा चालकांना जुजबी मराठी येणार नाही, त्यांना नोटीस देण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. या प्रकरणी कारवाई सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवल्याने शिवसेनेत याबाबत नाराजी दिसत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मुख्यमंत्री पदावरून नाराजी नाट्य. डिसेंबर 2024 खाते वाटप आणि सत्ता वाटपावरून नाराजी नाट्य. जानेवारी-फेब्रुवारी 2025 नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद. नोव्हेंबर 2025
भाजपकडून शिवसेना नेत्यांची कथित फोडाफोडीचं राजकारण. नोव्हेंबर 2025 युती धर्माचं पालन आणि निधी वाटपावरून असंतोष. जानेवारी 2026 स्थानिक सत्ता वाटप आणि मुंबई महापालिकेवरून नव्या तणावाला सुरुवात. आता जरी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य संदर्भाच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे शिवसेनेत असंतोष असला तरी याआधी वेळोवेळी अनेक कारणांमुळे शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये असंतोष पाहायला मिळाला. त्यातच रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याचं स्वागत संपूर्ण राज्यभर झालं होतं. मात्र उत्तर प्रदेशच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका पाहता मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलला असाही आरोप विरोधकांकडून होतोय. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या या निर्णयाला लोकांमधून चांगला प्रतिसाद येत असताना अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवल्याने देखील शिवसेना नाराज आहे. त्यामुळे हे नाराजी आता मुख्यमंत्री चर्चा करून सोडवणार, या नाराजीचे अध्याय अजून पुढे असाच सुरू राहणार, हे येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक स्पष्ट होईल. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.